छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षा या कॉपी मुक्त व्हाव्यात या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाने अनेक उपक्रम जिल्ह्यामध्ये राबवलेले आहेत आणि त्याच्या उपक्रमाची सद्यस्थितीमध्ये कार्यक्रम चालू आहेत। या दृष्टिकोनातून सुद्धा जिल्ह्यातील तमाम 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी सुद्धा त्याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन या प्रसंगी करतो। 10वीच्या परीक्षेला सामोरे जाताना हा प्रश्न लक्षात घेऊन एक आदर्श उत्तर पत्रिकेचं लेखन व विश्लेषण या शिक्षण विभागाने केलेलं आहे। त्याची व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि व्हिडिओ YouTube वर प्रसारित करण्यात आलेले असून त्या माध्यमातून शाळांना लिंक देण्यात आलेली आहे। तर उत्तर पत्रिकेच्या संदर्भामध्ये उत्तर पत्रिकेचं लेखन कशा पद्धतीने असलं पाहिजे याची इत्तेभूत माहिती जिल्हा प्रशासनाने आपल्याला YouTube वर व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे आणि हे सर्व मोफत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा। त्याचबरोबर जिल्हाभरामध्ये पालकांशी संवाद करणं अत्यंत आवश्यक आहे। फक्त विद्यार्थी आणि शिक्षकांना सांगून हे चालणार नाही, पुरेसं होणार नाही। तर प्रत्येक 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी प्रत्येक शाळेने एक संवाद कार्यक्रम घ्यावा आणि त्या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून हे जे वेगवेगळे उपक्रम चालू आहेत त्याची पण माहिती द्यावी आणि कॉपी न करण्याचा विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना सल्ला आदेश देण्याची सुद्धा गरज आहे। ही सुद्धा या पालकांच्या मेळाव्यामध्ये उद्बोधन करून त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे, ते पण शाळांनी करावे। त्याचबरोबर इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची जी भीती असते ती भीती दूर व्हावी आणि आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरे जावं याकरता एक समुपदेशन ऍप माध्यमिक शिक्षण विभागाने तयार केलेले आहे। अतिशय सुटसुटीत आणि अतिशय सुरळीत असं हे ऍप आहे। ते ऍप आपल्या मोबाईलवर उपलब्ध होऊ शकतं। तर हे ऍप डाउनलोड करून घ्यावं विद्यार्थ्यांनी आणि त्या ऍपचा लाभ घेऊन त्यावर जे समुपदेशन आहे त्या समुपदेशनाच्या माध्यमातून, त्यावर चॅटिंगच्या माध्यमातून जे काही प्रश्न उत्तर आपले असतात ते विचारून पूर्ण शंकेचं निरसन करावं आणि परीक्षेला एक आत्मविश्वासानं सामोरं जावं, जेणेकरून कॉपी करण्याचा विचारही मनामध्ये विद्यार्थ्यांच्या येणार नाही। त्याचबरोबर उत्तर पत्रिकेचं रहस्य हा एक छोटासा ग्रंथ शिक्षण विभाग माध्यमिकने प्रसारित केलेला आहे, प्रकाशित केलेला आहे। त्यामध्ये उत्तर पत्रिकेमध्ये उत्तर कशा पद्धतीने लिहिले जावेत, कशा पद्धतीने लिहिले तर कशा पद्धतीने मार्क मिळतील या पद्धतीचं सखोल असं विश्लेषण ज्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनी लाटकर मॅडम यांनी आणि त्यांच्या सोबत जे त्यांचे सहकारी आहेत त्यांनी अतिशय मेहनत घेऊन ही पुस्तिका तयार केलेली आहे। मला वाटतं उत्तर पत्रिका संदर्भामध्ये मार्गदर्शन करणारी ही अतिशय उपयुक्त पुस्तिका आहे। मी स्वतः ती पाहिलेली आहे, त्यामुळे मी या माध्यमातून पालकांना, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आवाहन करतो की या पुस्तिकेचं आपण वाचन करावं, त्याच्यावर चिंतन करावं, त्याच्यावर चर्चासत्र आयोजित करावं, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनामधली परीक्षेची भीती दूर होईल आणि उत्तर पत्रिका चांगल्या पद्धतीने ते लिहू शकतील। आणि या पुस्तकाच्या ज्या प्रती आहेत त्या प्रती उपलब्ध आहेत, किंबहुना त्या PDF वर सुद्धा देण्याचा प्रयत्न माध्यमिक शिक्षण विभाग करत आहे। तरी सर्व शिक्षकांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा। त्यानंतर मोफत कल चाचणी याच्याबाबत सुद्धा काही 75 प्रश्न 75 गुणाच्या संदर्भामध्ये बहुपर्यायी प्रश्नाच्या अनुषंगानं हे सर्व तयार करून त्याचे निकाल PDF वर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुद्धा शिक्षकांच्या माध्यमातून होते। पालकांच्या मोबाईलवर या निकालाचं विश्लेषण दिलं जाणार आहे, जेणेकरून आपल्या पालकाला सुद्धा आपला मुलगा कुठल्या स्थितीमध्ये आहे किंवा कुठल्या स्टेजवर आहे हे त्यांना त्याचं आकलन होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून ते आपल्या मुलांना मार्गदर्शन करतील, अभ्यासाबद्दल आग्रह करतील आणि एकंदरीतच या सर्व उपक्रमाच्या माध्यमातून कॉपी हा विषय कुणाच्या डोक्यात राहणार नाही, नाही विद्यार्थ्याच्या, नाही पालकांच्या, नाही शिक्षकांच्या। त्या सर्वांच्या मनातून कॉपी हा शब्द कायमचा पुसून टाकण्यासाठी हे जे उपक्रम आहेत हे अतिशय उपयोगी ठरणार आहेत। फक्त गरज आहे की आपण सर्वजण या उपक्रमाचा लाभ घेण्याची, या ऍप डाउनलोड करून घेण्याची, या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्याचं आणि जे विश्लेषण किंवा जे काही माहिती आपल्याला मोबाईलवर उपलब्ध होणार आहे त्याचा अभ्यास करण्याची गरज या आपल्या सर्वांना आहे।
आणि मला वाटतंय की आपण सर्वजण या ऍपचा, या उपक्रमाचा आपण लाभ घ्याल आणि आपल्या जिल्ह्यातून कॉपी हद्दपार कायमस्वरूपी कराल आणि आपल्या जिल्ह्यातील परीक्षा कॉपी मुक्त होईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. 10वी-12वीच्या मुलांना त्यांच्या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा देतो. शिक्षण विभागाने केलेल्या कामाबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद.